औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आलेली आहेत असं समजतंय। औरंगजेबाची कबर खुलताबादमधून हटवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलनाची हाक दिली गेली आहे। सध्या दृश्य आपण बघतोय संभाजीनगर आणि कोल्हापूरमधली। या ठिकाणी आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका संभाजीनगरमध्ये घेतल्याचं आपण पाहतोय। कोल्हापुरात सुद्धा कार्यकर्ते आक्रमक आहेत। औरंगजेबाची कबर हलवली जावी अशी प्रमुख मागणी त्यांनी केली। बजरंग दलाचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। सध्याचे दृश्य संभाजीनगर आणि कोल्हापूरमधले आहे। आपण ही दृश्य पाहतोय। संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत आहेत। तर कोल्हापुरात सुद्धा तीच परिस्थिती दिसली। कोल्हापुरात सुद्धा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत संपूर्ण राज्यभरात खरं तर औरंगजेबाच्या या कबरी संदर्भातला वाद पेटलेला आहे। आंदोलनाची हाक याबाबत दिली गेलेली आहे। औरंगजेबाची कबर हटाव मोहीम अशा पद्धतीचं नाव या सगळ्या आंदोलनाला या सगळ्या मोहिमेला दिलं जात आहे। संभाजीनगरमध्ये कोल्हापूरमध्ये आणि नागपूरमध्ये कशा पद्धतीनं हे आक्रमक झालेले आहेत आंदोलनकर्ते त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे इतरही काही संघटनांचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहेत। औरंगजेबाचा फोटो असलेले हे पोस्टर्स आहेत जे पायाखाली अक्षरशः तुडवले गेलेले आहेत आपण बघतोय। औरंगजेबाच्या कबरी विरोधात नागपुरात जे आंदोलन सुरू आहे त्याची दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी नागपूरमधून जोडले गेले। जितेंद्र, काय नेमकं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे? ही दृश्य सध्या एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर प्रेक्षकांना दाखवतो। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। ते संपूर्ण राज्यात आंदोलन आहे। नागपुरातून आंदोलन करण्यात येत आहे। नागपुरातील आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाची कबर आता ती कबर हटवण्यात यावी। काही तांत्रिक अडचणी येतात, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करूया। पण सध्याची दृश्य नागपुरातली आपण बघतोय। घोषणाबाजी जोरदार केली जाते, पोस्टरबाजी केली गेलेली आहे। औरंगजेबाच्या कबरी संदर्भातला हा सगळा वाद आहे। कबर हटवावी अशी मागणी प्रामुख्याने केली जाते। पुन्हा एकदा संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापुरातली ही दृश्य। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते या सगळ्या संदर्भात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। औरंगजेबाची कबर हटवली जावी अशा पद्धतीची आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे। कोल्हापुरात तर प्रतिकात्मक कबर तयार करून तिची तोडफोड करण्यात आली। ही दृश्य आपण बघतोय। संभाजीनगरमध्ये सुद्धा कार्यकर्ते एकवटलेले जोरदार घोषणा देत आहेत। पोस्टर्स त्यांनी आपल्या हातात आणलेली आहेत आपली मागणी काय आहे हे सांगण्यासाठी। तर नागपुरात सुद्धा जोरदार आंदोलन केलं जात आहे। भव्य पताका हातात घेत औरंगजेबाची कबर हटवली जावी अशी मागणी नागपूरकरांकडून सुद्धा केली जाते। बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते याच्यात आक्रमक ही दृश्य आपण कोल्हापुरातली बघतोय। औरंगजेबाच्या कबरीचा वाद आता आणखी चिघळत चाललेला आहे, कारण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत, आग्रही भूमिका घेत आहेत। कबर तोडण्याच्या त्यांच्या मागणीवर ते प्रचंड ठाम आहेत। कोल्हापुरात तर पोलिसांना काहीसा बळाचा वापर करावा लागलेला आहे आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर। ही दृश्य आपण सध्या पाहतो। नागपुरात सुद्धा औरंगजेबाचा फोटो असलेले हे पोस्टर्स होते जे पायाखाली तुडवले गेले। पोस्टर्सला
जोडे मारण्यात आले आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यात आला। औरंगजेबाची कबर इथून हटवली जावी अशा पद्धतीची मागणी सध्या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। संपूर्ण राज्यभर अशा पद्धतीचं आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलेला आहे। ज्या औरंगजेबानं अक्षरशः हलाल केलं आणि त्याची कबर या महाराष्ट्रामध्ये असता कामा नये आणि आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सर्व सकल हिंदू समाज, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आज आम्ही हातोडा घेऊन आलेलो आहे। जर प्रशासनानं त्या ठिकाणी ती मजार कबर काढली नाही तर या ठिकाणी कार सेवा करून काढली जाईल। आंदोलन सुरू असताना त्यामध्ये जे कबर जप्त केली हे अतिशय चुकीचं आहे। प्रशासन औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यासाठी आहे काय? हे पोलीस खातं आहे किंवा केंद्रीय, आता ज्या ठिकाणी जी कबर आहे त्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल आहे, याने औरंगजेबाच्या कबरीचं रक्षण करावं। ही कबर शासनानं त्वरित काढली पाहिजे, ही संपूर्ण जनतेची भावना आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन हे प्रशासन काम करते असं या ठिकाणी दिसतं। आपण आंदोलनकर्त्यांच्या, कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या। औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलं गेलेलं आहे या बाबतीत सुद्धा नाराजीचा सूर आहे। पुन्हा एकदा दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतोय। प्रतिकात्मक कबर तयार करण्यात आली आणि तिची तोडफोड केली गेली या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांकडून। पोलिसांना या ठिकाणी काहीसा बळाचा वापर करावा लागला। तर महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भिवंडीतल्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलेलं आहे। पुरातत्व विभागानं संरक्षण दिल्यामुळे राज्य सरकारला औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागतंय असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्याची वेळ हे आमचं दुर्दैव आहे अशी भावना फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवली। खरं म्हणजे त्या औरंगजेबाची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे। खरं म्हणजे त्या औरंगजेबाची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंगजेबाने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा नागपूरमधली दृश्य बघतोय। औरंगजेबाच्या कबरी विरोधात हे सगळं आंदोलन केलं जात आहे। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत जे प्रचंड आक्रमक याबाबत झालेले आहेत। औरंगजेबाची कबर तिथून हटवली जावी अशी मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीनं आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे। सध्याची दृश्य नागपुरातली आहेत। या ठिकाणी औरंगजेबाचा फोटो आणि नाव असलेले पोस्टर्स पायाखाली तुडवले या आंदोलनकर्त्यांनी। शिवाय औरंगजेबाचा फोटो असणाऱ्या पोस्टरला जोडे मारले आणि या कृतीतून आपला निषेध त्यांनी दिला। कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या सगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि त्या दृष्टीनं संरक्षण व्यवस्था सुद्धा ठेवावी लागलेली आहे सरकारला। औरंगजेबाच्या कबरी विरोधात हे आंदोलन आहे। तर औरंगजेबाच्या छत नसलेल्या कबरीवर आच्छादन टाकण्यासाठी पुरातत्व विभागाकडून सध्या हालचाली सुरू आहेत। हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी केली जाते। कबरीला
वरून छत नसल्यामुळे फेकलेली कुठलीही वस्तू तिथपर्यंत पोहोचू शकते आणि त्याच्याबाबत आता खबरदारी घेतली जाते। गरज पडली तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कबरीवर आच्छादन लावलं जाणार आहे। औरंगजेबाच्या कबरीवर आच्छादन टाकण्यासाठी हालचाली सुरू आहेत असं समजतंय। हिंदुत्ववादी संघटनेने इशारा दिला आणि त्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जाते। मागील काही दिवसापासून विविध माध्यमातून सोशल मीडियातून ज्या बातम्या आणि चर्चा कानावर येत होत्या त्यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये आम्ही त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे। विविध प्रतिबंधात्मक आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत। शहरामध्ये सुद्धा संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण बंदोबस्त लावलेला आहे। काही मंडळी बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन आंदोलन करण्यासंदर्भात निवेदन दिले होते। त्या निवेदनाच्या अनुषंगाने सुद्धा या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात येऊ नये याच्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून जे जे पावलं उचलणं अपेक्षित होतं ते सर्व पावलं आम्ही या ठिकाणी उचललेले आहेत। माननीय पोलीस आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील, आमचे तालुका स्तरावरचे तालुका दंडाधिकारी असतील, सर्व अधिकारी या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। विविध ठिकाणी विविध प्रतिबंधात्मक आदेश काढण्यासंदर्भामध्ये पण सूचना दिलेल्या आहेत आणि शांतता व सुव्यवस्था कुठेही धोक्यात येऊ नये याच्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे। तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये सध्या वाढ करण्यात आली आहे। औरंगजेबाच्या कबरीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था सध्या ठेवली गेली आहे। कबर परिसरामध्ये अत्यंत तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या इशाऱ्यानंतर औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा घटलेली आहे। कबर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे आणि या परिसरासंदर्भात नेमकं काय तिथे घडतंय याबाबत आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात सध्या मोठं वादंग सुरू आहे। त्याच्यातच हिंदुत्ववादी संघटना यांनी उडी घेतलेली आहे आणि औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून फेका अशा पद्धतीचा इशारा देखील या ठिकाणी आंदोलकांनी दिलेला आहे। आज राज्यभरामध्ये त्या मागणीला घेऊन आंदोलन केलं जाणार आहे। बजरंग दल कडून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की छत्रपती संभाजीनगरमधील हीच ती कबर आहे ज्या कबरीवरून हा सर्प वातंग सुरू आहे। ती औरंगजेबाची कबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने पोलिसांचा जो तगडा फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वेगळी कुमक देखील मागवण्यात आलेली आहे। राखीव बटालियन या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। त्याचबरोबर स्थानिक पोलीस आणि होमगार्ड यांची मदत देखील घेतली जात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे आपण पाहतो की अशा पद्धतीने या ठिकाणी जी कबर आहे त्यातला जो प्रवेशद्वारा समोरील जो भाग आहे त्या ठिकाणी अशी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्ती जो आतमध्ये इथून जाणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे। प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड तपासलं जात आहे, त्याचं नाव नोंदणी केली जाते, त्यानंतरच त्या व्यक्तीला आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। हा संपूर्ण जर आपण परिसर पाहिला तर दौलताबाद खुलताबाद हा संपूर्ण परिसर जो ऐतिहासिक वारसाने समृद्ध आहे आणि याच ठिकाणी देशभरातून पर्यटक येत असतात। मात्र हा जो परिसर तुम्ही पाहतात की हा निर्मनुष्य तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, कारण की या खुलताबादची जी वेश आहे त्या वेशीवरच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। तर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या भूमिकेला सामनामधून सुद्धा विरोध करण्यात आलेला आहे। शिवरायांचा इतिहास पुसण्याचा काही धर्मवेड्या माथेफिरूंचा प्रयत्न असं आजच्या सामनामध्ये या सगळ्या संदर्भात म्हटलं गेलंय। शिवरायांच्या स्वराज्याविरोधात जे लढले ते महाराष्ट्राच्या मातीतच गाडले गेले हा इतिहास औरंग्याची कबर सांगते असं सामनानं म्हटलेलं आहे। मात्र काही हिंदू तालिबानी लोक औरंग्याची कबर हटवण्याची मागणी करतायत असं सुद्धा आजच्या सामनामध्ये म्हटलंय। शिवरायांच्या नावानं चाललेले दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीसांनी बंद पाडावेत असं आवाहन सुद्धा सामनातून करण्यात आलेलं आहे। नेमकं आजच्या या सामनामध्ये या प्रकरणाबाबत काय म्हटलेलं आहे ते आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। औरंग्याची कबर हटवण्याच्या भूमिकेवर टीका केली आहे। काही नवहिंदुत्ववाद्यांची अशी गर्जना आहे ज्याप्रमाणे बाबरी पडली त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू। हे लोक इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेचे शत्रू आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचं वातावरण विषारी करायचं आहे आणि स्वतःला हिंदू तालिबानी म्हणून मिरवायचं आहे। हिंदुत्वाचं विकृतीकरण घडवून शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा सुद्धा ते अपमान करीत आहेत।
शिवाजी महाराज कुणाविरुद्ध लढले, मराठ्यांनी 25 वर्ष दुश्मनांना कसं झुंजवलं, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांचं थडकं याच मातीत कसं बांधलं जातं, हा इतिहास काही लोकांना पुसून टाकायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चाललेले हे दळभद्री उद्योग मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंद पाडायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्मास आले हे महाराष्ट्राचे भाग्य. महाराजांनी तलवारीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले आणि जे त्यांच्या तलवारीस भिडले ते याच मातीत गाडले. त्यातला एक बादशहा औरंगजेब. औरंगजेबाची कबर म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचे झुंजार पराक्रमाचे स्मारक आहे. ही कबर हटवा, नाहीतर आम्ही ती उद्ध्वस्त करू, अशी भूमिका भाजप किंवा संघ पुरस्कृत काही माथे फिरू धर्मवेड्यांनी घेतली. त्यांनी आधी इतिहास समजून घेतला पाहिजे, असं आजच्या सामनामध्ये म्हटलेलं आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून एकंदरीत महायुतीमध्ये आता मतभेद निर्माण होत आहेत का, असा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय. कबरीचा मुद्दा काढून महाराष्ट्राचे विषय दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका अमोल मिटकर यांनी केलेली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन ही हिंदूंची भावना आहे, असं भाजपच्या नितेश राणे यांनी त्याच्यावर म्हटलं. महायुतीमधल्याच दोन नेत्यांनी दोन परस्पर विरोधी एक प्रकारे वक्तव्य केली आहेत असं म्हणावं लागेल. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून जो वाद पेटलाय त्याबाबत अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्वाचे आहेत? सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे भाव पडले, हा प्रश्न महत्वाचा आहे. सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे. कपाशीचा प्रश्न महत्वाचा आहे. किंवा एका शिक्षकांनी काल 18 वर्षे पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली, हे प्रश्न महत्वाचे आहेत की ऐन वेळेवर आता औरंगजेबाची कबर महत्वाची आहे? महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत, ते दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न होतोय आणि पुरातत्व खातं केंद्र सरकारचं तेच त्यावर अंतिम निर्णय घेईल असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटते सध्याचे प्रश्न वेगळे आणि औरंगजेबाची कबर वेगळी. बघा, शेवटी आमच्या बजरंग दल असतील, विश्व हिंदू परिषद असतील, सगळे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते, आज हिंदू समाजाची भावना आहे, पूर्ण समाज बोलतोय की ते त्या औरंग्याची कबर आमच्या महाराष्ट्रामध्ये नको आहे. म्हणून ती भावना आता प्रत्येकाला कळली पाहिजे, म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे. सरकार म्हणून पण या बाबतीवर आम्ही बारीक लक्ष देऊन आम्ही आहोत. सरकारचे प्रमुख म्हणून त्याच्यावर लक्ष देऊन आहेत. आम्हाला विश्वास आहे योग्य वेळी योग्य क्रिया होईल.